नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 10 आणि 11 जुलै 2023 च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूयात। लेट्स स्टार्ट। पुढची बातमी बघूयात। आयर्लंड लिमेरिक जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा 2023 मध्ये पार्थ साळुंखे याने सुवर्ण पदक जिंकलेले आहे। पार्थ साळुंखे याने हे सुवर्ण पदक रिकर्व प्रकारात जिंकलेले आहे। ही कामगिरी त्याने U21 अंडर 21 या वयोगटात केलेली आहे। अंडर 21 मध्ये रिकर्व प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय आहे। हे लक्षात ठेवायचं की अंडर 21 मध्ये पण रिकर्व प्रकारात सुवर्ण पदक मिळवणारा पार्थ साळुंखे हा पहिलाच भारतीय ठरलेला आहे। ही स्पर्धा 1 जुलै ते 9 जुलै 2023 या कालावधीत लिमेरिक आयर्लंड येथे आयोजित करण्यात आलेली आहे। तर लक्षात ठेवायचं की जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा जी आयर्लंड लिमेरिक येथे झालेली होती त्यात रिकर्व प्रकारात पार्थ साळुंखे याने अंडर 21 वयोगटात सुवर्ण पदक जिंकलेले आहे आणि रिकर्व प्रकारात अंडर 21 वयोगटात अशा प्रकारचे पदक जिंकणारा पार्थ साळुंखे हा पहिलाच भारतीय ठरलेला आहे। हे देखील महत्त्वाचे आहे। पुढची बातमी बघूयात। लिमेरिक आयर्लंड येथे झालेल्या विश्व तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2023 याच्यामध्ये भारताच्या प्रियांश शर्माने कंपाऊंड प्रकारात अंडर 21 वयोगटात सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर लक्षात ठेवायचं कुठली स्पर्धा होती? विश्व तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2023। यात भारताच्या प्रियांश शर्माने अंडर 21 वयोगटात सुवर्ण पदक जिंकलेले आहे। ही स्पर्धा कुठे झालेली होती? लिमेरिक आयर्लंड येथे ही स्पर्धा झालेली होती। हे येथे महत्त्वाचे। पुढची बातमी बघूयात। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला आहे। पुरस्काराचे यंदाचे 41वे वर्ष आहे। 2022 सालचा हा पुरस्कार ज्येष्ठ क्षेपणास्त्र महिला शास्त्रज्ञ टेसी थॉमस यांना प्रदान करण्यात आलेला होता 2022 सालचा आणि 23 चा कुणाला मिळालेला आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्ट तर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आलेली आहे। MS जोशी यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येतो। MS जोशी यांना पहिला देण्यात आला 2022 सालचा टेसी थॉमस यांना मिळालेला आहे आणि 2023 सालचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आलेला आहे। या पुरस्काराचे स्वरूप कसे असते हे बघूयात। पुणेरी पगडी, उपरणे, मानचिन्ह आणि 1 लाख रुपयांचा धनादेश म्हणजे चेक असा हे पुरस्काराचं स्वरूप आहे। तर लक्षात ठेवायचं की लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला आहे। हे येथे महत्त्वाचे। पुढची बातमी बघूया। दिल्ली उच्च न्यायालयाने पेप्सिको कंपनीचा FC5 बटाट्याच्या जातीवर पेटेंट हक्क नकारलेला आहे। न्यायालयाने सांगितले आहे की भारतात बियांच्या वाणावर कुठलेही पेटंट लागू होत नाही। म्हणजे भारतात कुठल्याही प्रकारच्या बियांच्या वाणावर कुठलेही पेटेंट लागू होत नाही। 2019 मध्ये पेप्सिकोने काही भारतीय शेतकऱ्यांवर FC5 बटाटा जातीची लागवड केल्याबद्दल खटला दाखल केला होता। म्हणजे भारतीय शेतकऱ्यांनी हा FC5 प्रजातीच्या बटाट्याची लागवड केली होती आणि पेप्सिको कंपनीने या शेतकऱ्यांवर खटला दाखल केला होता।
पेप्सिकोने पेटेंटचे उल्लंघन केल्याचा आरोप येथे केलेला होता शेतकऱ्यांवर. 2021 साली प्रोटेक्शन अँड प्लांट ऑथॉरिटीज अँड फार्मर राईट्स PPVFR प्रोटेक्शन अँड प्लांट ऑथॉरिटीज अँड फार्मर राईट्स या संस्थेने हाच निकाल दिला होता. काय निकाल दिला होता की भारतात कुठल्याही बियांच्या वाणावर कुठल्याही प्रकारचे पेटंट लागू करता येणार नाही. हाच निर्णय PPVFR या संस्थेने देखील दिलेला होता. आता पेप्सिकोचे काय म्हणणे होते? पेप्सिकोचे म्हणणे आहे की आमची कंपनी LF 2027 व्यावसायिक नाव काय आहे त्याचं FC5 जातीच्या बटाट्याने लेज नावाने चिप्स बनवते. आता हे खूप फेमस आहे, सर्वांना माहिती आहे. मग हे कुठल्या प्रकारच्या बटाट्याने बनवते ही माहित करून घ्या. आता FC5 या जातीच्या बटाट्याने हे लेज नावाने चिप्स बनवले जातात. आता या बटाट्याचे वाण फ्रिटोले या पेप्सिकोच्या उपसंस्था असलेल्या कंपनीने विकसित केलेले आहे. आता हे जे FC5 नावाचा बटाटा जो होता याची ही जी वाण आहे हे कुणी डेव्हलप केलेले होते? फ्रिटोले या पेप्सिकोच्याच उपसंस्था असलेल्या कंपनीने विकसित केले होते. या बटाट्याच्या वाणावर पेप्सिको या कंपनीला फेब्रुवारी 2016 पासून ते पुढील 6 वर्ष बौद्धिक संपदा हक्क मिळाले होते, म्हणजेच पेटंट मिळालेले होते 2006 पासून पुढे 6 वर्ष. आणि हे हक्क 15 वर्षापर्यंत वाढवले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले FC5 बटाट्याचे उत्पादन पेप्सिकोला विकले पाहिजे असे कंपनीने सांगितले होते. म्हणजे आता जर शेतकऱ्यांनी FC5 बटाट्याचे उत्पादन घेतले तर ते फक्त पेप्सिको या कंपनीलाच विकले गेले पाहिजे असे या कंपनीचे म्हणणे होते. पण न्यायालयाचा निकाल असा आहे की बटाट्याच्या कुठल्याही जातीच्या बियांवर कुठलेही पेटंट लागू होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर पीक विक्रीचे कुठलेही बंधन आता असणार नाहीये. हे इथे महत्वाचे. तर लक्षात ठेवायचं की लेज या नावाने जे चिप्स बनवले जातात पेप्सिको कंपनी मार्फत ते कुठल्या बटाट्याच्या वाणाने बनवले जातात? तर FC5 या बटाट्याच्या वाणाने ते बनवले जातात. हे इथे महत्वाचे आहे. आणि ही बातमी का चर्चेत होती हे देखील लक्षात ठेवायचे. पुढची बातमी बघूयात. महिला बॉक्सिंग मध्ये भारताची पहिली ऑलिम्पिक पद विजेती मेरी कॉम हिला दक्षिण पूर्व इंग्लंड मधील विंडसर येथे वार्षिक UK इंडिया अवॉर्ड्स मध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चुंगनिजान मेरी कॉम या मूळच्या मणिपूरच्या आहेत. त्यांनी 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकले होते. कोम यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय मुष्टियोद्धा आहेत. आशिया खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला मुष्टियोद्धा म्हणजे बॉक्सर आहेत. राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. मणिपूर सरकारकडून तिला मिथोइलिमा ही पदवी मिळालेली आहे. त्यांचे आत्मचरित्र आहे अनब्रेकेबल या नावाने. तर लक्षात ठेवायचं अनब्रेकेबल हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मेरी कॉम यांचे आहे. आणि त्यांना मणिपूर सरकारने काय नाव दिले आहे? मिथोइलिमा हे नाव दिलेले आहे. तर लक्षात ठेवायचं मेरी कॉम यांना दक्षिण पूर्व इंग्लंड मधील विंडसर येथे झालेल्या वार्षिक UK इंडिया अवॉर्ड्स मध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढची बातमी बघूयात. पश्चिम बंगालचे राज्यपाल CV आनंद बोस. कोण? CV आनंद बोस पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत ते. यांच्या सायलेंट साऊंड गुड या पुस्तकाच्या 4थ्या आवृत्तीचे, कितवी आवृत्ती आहे ही? 4थी आवृत्ती आहे. 4थ्या आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. कुठले पुस्तक आहे हे?
सायलेंट साऊंड गुड हे पुस्तक आहे पश्चिम बंगालच्या राज्यपालांचे CV आनंद बोस यांचे. तर बऱ्याच वेळा परीक्षेत प्रश्न विचारला जातो पुस्तक आणि त्याचे ऑथर. तर लक्षात ठेवायचं सायलेंट साऊंड गुड हे पुस्तक कुणाचे आहे? CV आनंद बोस, जे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. पुढची बातमी बघूयात. यांग मासो ए शिशक यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झालेले आहे. आता हे का चर्चेत आहे? तर हे असे व्यक्ती होते ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश आणि जपानच्या सैन्याकडून युद्धात सहभाग घेतलेला होता, म्हणून ते चर्चेत आहे. यांग मासो ए शिशक. पुढची बातमी बघूयात. मॅक्स वर्स्टापनने ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2023 ही स्पर्धा जिंकलेली आहे. मॅक्स वर्स्टापनने ब्रिटिश ग्रँड प्रिक्स स्पर्धा प्रथमच जिंकलेली आहे. तर लक्षात ठेवायचं ही ग्रँड प्रिक्स स्पर्धा कशाशी संबंधित असते? तर फॉर्म्युला 1 रेसिंगशी संबंधित ही स्पर्धा असते. मॅक्स वर्स्टापनने ब्रिटिश ग्रँड प्रिक्स स्पर्धा प्रथमच जिंकलेली आहे. तर लक्षात ठेवायचं की ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2023 ही स्पर्धा मॅक्स वर्स्टापनने जिंकलेली आहे. पुढची बातमी बघूयात. इंग्लंडने स्पेनला पराभूत करून अंडर-21 वयोगटात युरो 2023 ही फुटबॉल स्पर्धा जिंकलेली आहे. युरो 2023 फुटबॉल स्पर्धा आहे अंडर-21. ही कुणी जिंकलेली आहे? तर इंग्लंडने जिंकलेली आहे ही स्पर्धा. इंग्लंडने ही स्पर्धा जिंकलेली आहे. 1984 नंतर प्रथमच इंग्लंडने हे विजेतेपद पटकावलेले आहे. हा सामना कुठे झालेला होता? बुटुमी, जॉर्जिया येथे हा सामना खेळवला गेलेला होता. तर लक्षात ठेवायचं युरो 2023 ही फुटबॉल स्पर्धा कुणी जिंकलेली आहे? इंग्लंडने जिंकलेली आहे. स्पेनचा त्यांनी पराभव केलेला आहे. पुढची बातमी बघूयात. लक्ष्य सेनने चीनच्या ली शिफेंगला नमवून BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या कॅनडा सुपर ओपन 500 या 2023 ही स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे. कुणी? लक्ष्य सेनने ही स्पर्धा जिंकलेली आहे. आपण मागच्या काही दिवसापूर्वी BWFच्या म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अंडर होत असणाऱ्या कुठल्या मॅचेस असतात ह्या बघितलेल्या आहेत. तर ही आहे कॅनडा सुपर ओपन 500 ही स्पर्धा. ती कुणी जिंकलेली आहे? लक्ष्य सेनने जिंकलेली आहे. त्याने चीनच्या ली शिफेंगला हरवलेले आहे. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेच्या ऑलिसेन कॉपर्सने LPGA लेडीज प्रोफेशनल गोल्फ असोसिएशनच्या US ओपन 2023 चे विजेतेपद पटकावलेले आहे. 20 वर्षांनंतर कुठल्या तरी अमेरिकेच्या गोल्फ खेळाडूने हे विजेतेपद जिंकलेले आहे. तर हे कुणी जिंकलेले आहे? ऑलिसेन कॉपर्स हिने US ओपन 2023 चे हे विजेतेपद पटकावलेले आहे. LPGA चे लेडीज प्रोफेशनल गोल्फ असोसिएशनचे US ओपन 2023 चे विजेतेपद. पुढची बातमी बघूयात. ग्लोबल पीस इंडेक्स 2023 म्हणजे जागतिक शांतता निर्देशांक 2023 हा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस कडून प्रकाशित केला जातो. 2023 ची ही 17वी आवृत्ती आहे. 2007 सालपासून हा निर्देशांक प्रकाशित केला जातो. म्हणजे कुठला? ग्लोबल पीस इंडेक्स. ही आता याची 17वी आवृत्ती आहे. आणि हा 2007 सालपासून प्रकाशित केला जातोय.
2023च्या निर्देशांकात 163 देशांच्या शांतीचा स्तर अभ्यास करण्यात आलेला आहे. 163 देशांचा अभ्यास केला गेलेला आहे. आता बघूयात या निर्देशांकात कुठले कुठले देश कुठल्या क्रमवारीत आहेत. सर्वात आधी बघूयात की या निर्देशांकात देशांची क्रमवारी ठरवताना कुठल्या निकषांचा अभ्यास केला जातो. तर 3 निकष आहेत: सामाजिक सुरक्षा आणि सहकार्य, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि सैनिकीकरण. तर बघूयात या निर्देशांकात कुठले देश प्रथम स्थानावर आहे, कुठला शेवटी आहे. बघूयात क्रमवारी देशांची. 2023च्या प्रसिद्ध झालेल्या निर्देशांकात प्रथम स्थानावर आइसलँड हा देश आहे. सर्वात आधी कोण आहे तर आहे आइसलँड. फर्स्ट आहे आइसलँड. आइसलँड हा 2008 सालपासून प्रथम स्थानावर आहे. हे लक्षात ठेवायचं की आइसलँड 2008 सालापासून प्रथम स्थानावर आहे. तो 2008 पासून प्रथम. दुसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे आयर्लंड. म्हणजे पहिला देश आहे आइसलँड, दुसरा आहे डेन्मार्क आणि तिसरा देश आहे आयर्लंड. हे 3 देश आहेत, पहिले 3 देश. त्यानंतर सगळ्यात अशांत देश म्हणजे 163व्या नंबरवर असलेला देश कुठला आहे? 163 नंबरवर असलेला तो आहे अफगाणिस्तान. हा 163व्या स्थानावर आहे. 162व्या स्थानावर येमेन आहे. 162व्या स्थानावर. तर 161व्या स्थानावर सिरिया आहे. या क्रमवारीत आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचा क्रमांक काय आहे. तर भारताचा क्रमांक 126वा आहे. भारताचा कितवा क्रमांक आहे? 126वा. 2022 साली हा क्रमांक 163 देशांच्या यादीत 135वा होता. आता कितवा आलेला आहे? 126वा आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ही संस्था हा निर्देशांक जाहीर करते. तर हिचे मुख्यालय कुठे आहे? सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे हिचे मुख्यालय आहे. तर यात लक्षात ठेवायची भारताची क्रमवारी 163 देशांमध्ये भारताचा 126वा क्रमांक आहे, जो 2022 साली 135वा होता. पहिले 3 देश कुठले आहे? आइसलँड, डेन्मार्क आणि आयर्लंड. आणि शेवटचे म्हणजे 163व्या स्थानावर अफगाणिस्तान, येमेन 162ला आणि 161ला सिरिया हे देश आहेत. आणि हा इंडेक्स कुणामार्फत प्रकाशित केला जातो? तर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेमार्फत हा इंडेक्स प्रकाशित केला जातो. ही या इंडेक्सची 17वी आवृत्ती आहे. हे येथे महत्वाचे. 2007 सालपासून हा इंडेक्स प्रकाशित केला जात आहे. पुढची बातमी बघूयात. 1,00,000 कोटी रुपये बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल असणारी इंडिगो भारतातील पहिलीच प्रवासी विमान वाहतूक कंपनी ठरलेली आहे. 28 जून 2023 रोजी इंडिगो या कंपनीच्या एका समभागाची किंमत म्हणजे एका शेअरची किंमत किती झाली? 2634 रुपये झाली. आणि त्याच वेळी कंपनीने 1,00,000 कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा गाठला. तर लक्षात ठेवायचं की 1,00,000 कोटी रुपये बाजार भांडवल असणारी इंडिगो ही भारतातील पहिली प्रवासी विमान वाहतूक कंपनी ठरलेली आहे. हे येथे महत्वाचे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.